शब्द अधिकार घेऊन पाळत होते, त्या शब्दाला आपण एकदा सांगण्यासाठी माझा मित्र आदरणीय अमोल पेठकर इथं आले, त्यांचं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आधीच काही बोलत नाही, प्रतिष्ठानच्या बाबतीमध्ये नंतर मी बोलेल. विचारधारा आहे, ती विचारधारा आम्ही मार्गदर्शनच्या नावाने चालू, आणि हे गाव मात्र अष्टवैल आहे, हे गाव वैभवशाली आहे, हे संयुक्त असलेली आमची पिंपळवंडी आहे. या पिंपळवंडीचा मात्र नावलौकिक सतत पुढे नेण्यासाठी आम्ही सगळे एकजुटीने काम करू. कुणाचा मत्सर होणार नाही, कुणाला उच्च नीच पाहिलं जाणार नाही, आणि गरीब श्रीमंतीमध्ये आम्ही कुणाला बोलणार नाही. आज करंडे साहेबांना पुरस्कार देत असताना महादेशाच्या नावाचा पुरस्कार पहिला मानकरी जन्मभेटचा, पण कर्तृत्व मात्र माझ्या शिवजन्मभूमीच्या पिंपळवंडीमध्ये तुम्ही उभा केला साहेब, तुमचा सुद्धा मनापासून कौतुक करतो. दुसरी भगिनी आमची आदरणीय जयश्रीताई राव क्षीरसागर, धुणे भांडी करून गोरगरिबांच्या घरातला कचरा त्याची भांडी कुणी करत, या महिलेने आपला डॉक्टर मुलगा डॉक्टर केला. भल्या आपला मुलगा सगळं असताना सुद्धा डॉक्टर करता येत नाही, पण मात्र माझ्या जयश्रीताईने सगळा विषय मागे ठेवून स्वाभिमानाची लढाई लढत आज माझा पिंपळवंडीला डॉक्टर मुलगा दिला, म्हणून तिथं सुद्धा कौतुक होणं माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं. आधीच काही बोलत नाही, बोलत खूप विषय वेळ झालाय. शरद रावांचं कौतुक करतो. मी त्यांच्या जवळ गेलो, म्हटलं अध्यक्ष हे थेंब चालू होतं वाटतं, काय वाटतं? मला म्हणजे राजाराम महाराजांचे पाऊल लागले, त्यांच्या पायाला पहिल्या पावसाचं पाणी लागलंय. मी तुम्हाला सांगतोय शरदराव लेंडे बोलून या कार्यक्रमाला पुन्हा पावसाचं व्यत्यय येणार नाही, अशा पद्धतीचा विश्वास आदरणीय शरदराव लेंडे साहेबांनी माझ्या कानामध्ये सांगितलं. आणि आदर्श तसंच ना, तुम्ही बोलल्याप्रमाणे पुण्याच्या पावसाची पण स्वागताचा पाऊस झाला. आज भारतीय शेठ सुद्धा धन्य पावले असतील, त्यांच्या कर्तृत्वाच्या रुचीला निसर्गाने साथ दिली आणि पहिला पाऊस आमच्या मस्तकावर पडला. आज पहिला पाऊस आम्ही अनुभवलाय. इतक्या दिवसानंतर तो पण भारतीय शेठच्या असलेल्या आशीर्वादाच्या निमित्ताने मी मनापासून आमच्या संयोजन मंडळीला मान करा. मला खूप लोकांची फिरायचे नावं शामराव नावं घेता आले असतील, पण नावामध्ये काही नाहीये. नाव हे येतं आणि नाव हे जातं, पण माणसाचं कर्तव्य आणि माणसाची असलेली त्यागाची भावना ही माणसाच्या आयुष्याला उंचीला फुटते. एवढंच या ठिकाणी सांगतो. सगळ्या पिंपळवंडी काळवाडीच्या 12 वाड्यांना आणि काळवाडीच्या सुद्धा सर्व ग्रामस्थांना आपण इथं आला, तालुक्यातील बरेचसे नेते मंडळी आले. या सर्वांना मी मनापासून या गावचा सुपुत्र तालुक्याचा आमदार म्हणून आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी आलेले आहेत, या सर्वांना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि मारुती शेठ लेंडे यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांच्या विचाराची मात्रा आम्ही जागर करू, आणि पिंपळवंडीचा वसा आणि वारसा आम्ही सर्वांच्या घराघरामध्ये त्या ठिकाणी ठेवून आमचं गाव आणि आमचं नाव आम्ही 100% जपू, एवढा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी, जय भीम. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.